सांगलीजवळील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या हरिपूर येथील कृष्णा आणि वारणा नदीच्या पवित्र संगमावर आज मासेमारी करणाऱ्या तरुणांच्या गळाला तब्बल 40 ते 42 किलो वजनाचा अवाढव्य मासा लागलाय। हा मासा पाहण्यासाठी परिसरात स्थानिक नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। निवृत्त सैनिक आणि त्यांच्या मासेमारीची आवड असणारे मित्र नेहमीप्रमाणे हरिपूर येथील नदीकाठावर मासेमारी करत होते। दरम्यान त्यांच्या गळाला एका मोठ्या माशाने झटका दिला। माशाचं वजन आणि ताकद एवढी होती की त्याला पाण्याच्या बाहेर काढण्यासाठी या संपूर्ण ग्रुपला शर्थीचे प्रयत्न करावे लागले। अखेर त्यांच्या कुशलतेने या दैत्य माशाला नदीबाहेर काढण्यात यश मिळवले। माशाला नदीबाहेर काढल्यानंतर या माशाचं वजन केलं असता ते तब्बल 40 ते 42 किलो भरले। हा मासा कटला या प्रजातीचा असल्याचं स्पष्ट झालं। कटला हा गोड्या पाण्यातील एक प्रमुख भारतीय मासा मानला जातो, मात्र सामान्यतः नदीपात्रात एवढ्या मोठ्या वजनाचा कटला मासा सापडणं हे अत्यंत दुर्मिळ मानलं जाते। या माशाचा अवाढव्य आकार पाहता प्रत्यक्षदर्शींनी याला नदीतील दैत्य अशीच उपमा दिली आहे। कृष्णा नदीच्या पात्रात इतका मोठा मासा मिळाल्याची माहिती हरिपूर आणि सांगली शहरात वाऱ्यासारखी पसरली। त्यानंतर स्थानिक मच्छीमार, निसर्गप्रेमी आणि गावकऱ्यांनी नदीकाठावर मासा पाहण्यासाठी एकच गर्दी केली। अनेक हौशी नागरिकांनी या महाकाय माशासोबत सेल्फी आणि फोटोही काढलेत। ह्या कॉम्पिटिशन स्पॉटला हा फिश आता लँड केलाय। समाधानला लागला होता, तुम्ही साईज बघू शकता। मेजर तुम्ही दिसून झालाय, कमीत कमी एक नाही म्हणलं तरी एक 40 ते 42 किलोचा कटला। मी जस्ट आता रॉड काढ की रे, रॉड सांगितलं काढ ना आपल्याला जल तर नाही घाला की तोंडात।